निघालास तू हे? मैं जे हाय तेच बोललो. अरे पण इतका राग? बाळू, अरे तू हे काय बोलून गेलास? अरे तू आम्हाला शाप देऊन जातोयस. इतके का आम्ही वाईट आहोत? मी आता असंच बोललो. का कशासाठी हे विचारू नका. हे बघ बाळू, आज संध्याकाळी शेठजी येतील. ते येईपर्यंत तरी थांब. नाही नग. अरे ते आले आणि त्यांनी विचारलं तर आम्ही काय उत्तर देऊ? हे बघ बाळू, तू जाऊ नको. तू आता चिडलायस ना, म्हणून अशा बोलतोयस. निघतो मी. अरे बाळू थांब. अरे तू कुठे जाणार? तुझ्या घरच्यांनी जर काही विचारलं तर त्यांना काही कल्पना आहे का? याचा विचार मी कधी बी केला नाही. बाळू, हे बघ त्यांना मी बोलवून घेते आणि मग तू काही दिवस तिथे जा. अशा कुठे जाणार तू? वाट फुटल तिथं. बाळू, अहो काय झालं? अरे बाहेर पण कोण काय नाही बोलते आणि तू रडते कसाला? पहिला ते डोळे पुस. हा, आता सांग काय झाला? अहो, तुम्ही आधी बसा, मी तुम्हाला पाणी देते. अरे तुम्हा दोघींचा असा चेहरा बघूनच माझ्या घसाला कोरड पडली. काय झाला बा? चंदू, आपली आमराईत आग लागली. सगळे झाड जळून गेले. अरे रे, हे वर्षी आंबा लई चांगला आला असता बघ. पण हे झाला कसा? कोणी म्हणतंय आग लागली आणि कोणी म्हणतंय वणवा लागला. आता काय समजायचं? अरे एवढाच झाला ना बा. मला वाटलं अजून काय झाला. दे पाणी दे मला. बाप बस तू. हे बघ, नुकसान तो झालाय आपला, पण आता भगवानच्याच मनात नव्हता आपण आंबे खावे म्हणून. मी तिकडे जाऊन बघते. शक्य झाला ना तो नवीन झाड लावता येते का ते बघते. बस. पोलीस पण येऊन गेले वाड्यावर. काय? पोलीस आले होते? हे गोरे लोकनी तर जगणं पण मुश्किल करून टाकलंय. अरे कसा व्यापार करायचा आम्ही व्यापारी लोकनी? काय म्हणतायत ते? भाग कर भरा असा सांगितलाय. आपण तो केव्हाच भरलाय कर. अहो, तुम्हाला पोलीस स्टेशनवर भेटायला बोलवलंय त्यांनी. ठीक आहे, जाऊन येते मी. आता कसं होणार चंदू? बा, मी बघते ना जाऊन काय झाला ते. चंदू, तुझ्या तो मुंबईचा व्यवहार होणार होता, काय झालं त्याचं? नाही बा, त्याच्यामध्ये लई अडचण आला हे वेळेला. तुला सांगते व्यवहार होता होता राहिला बघ. काय झालंय काही कळत ना बघ. ठीक आहे, मी वर जाऊन थंड पाण्याने आंघोळ करून येते. काय रे, काय झाला? तुम्ही दोघे जण हे वक्ताला इथे कसे काय? शेठजी बाळूवाडा सोडून गेला. काय? बाळू वाडा सोडून गेला? हे बघा, तुम्ही आता त्याचा विचार करू नका. तुम्ही हातपाय धुवून घ्या
मग नंतर आपण बोलू हा. नाही नाही, काय झालं ते पहिला मला कळलाच पाहिजे. बा, चंदू, तुला त्या दिवशी सांगितलं होतं ना की ज्या ताटलीत बाळू जेवायचा त्या ताटलीत मला देवाचे दर्शन झाले होते आणि तुझ्या समोर मी त्या ताटलीला देवघरात ठेवले होते ना. पण त्यानंतर बाळू तोच ताट जेवायला मागायला लागला. हा मग काय, मी त्याला खूप समजून सांगितलं पण तो ऐके ना आणि जेवायला तयार होईना. मग निघून गेला. 3 दिवस उपाशी होता तो. बा, तू अशा करायला नाही पाहिजे होता. तू ते बाळूला ओळखलाच नाही. ते बाळू साधा सुद्धा मुलगा नाही, देव माणूस आहे ते. तू त्याच्या बरोबर अशा वागायला नको पाहिजे होता बा. अहो, तो जाताना आपल्याला शाप पण देऊन गेला. शाप? हो. बा, मी तुला आजपर्यंत बोलला नाही, पण तुझा तरी कसाला जीव अडकला होता ते ताटामध्ये. देऊन टाकायचा होता ना ते ताट बाळूला. तुला तर ते बाळूला ओळखताच आला नाही बा. आपल्या आमराईला आग लागली, घरामध्ये पोलीस आले, धंदामध्ये नुकसान झाला. हे सगळा ते बाळूचा कोप आहे बा. अहो अहो, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. शांत व्हा. हे बाबा, आता कशा होणार पुढे आमच्या सगळा. शेठजी, आत यावं का जी? अरे मय्यप्पा, ये. लई दिवसांनी आला तू. मला ठाव आहे तुम्ही मुंबईहून आलायसा. लय नाहीत घेत तुमचा. बोलू का जी? अरे अशा काय मय्यप्पा, बोल ना. जी, म्या बाळूला घेऊन जाय आलो आहे. नाही म्हणजे त्याला सालगडी म्हणून ठेवला, पण त्याची आय सुखी नाही. माझं बी मन खात आहे. वय मानाची नाही म्हणू नका. मी हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. अरे मय्यप्पा, अशा काय करते तू? हा चालू होतो बाळूला कामावर ठेवा म्हणून, पण आता घेऊन जाऊ त्याची. आम्ही पण त्याच काळजीत आहोत. म्हणजे बाळू आज दुपारी वाड्यातून निघून गेला. कुठं? ते काही त्यांना सांगितलं नाही. हो, हे काय आहे शेठजी? अरे मी पण आत्ताच मुंबईवरून आला मय्यप्पा, आणि मला पण आत्ताच समजलं हे क्षमता. ऐक,
उपाशी ठेवणार आहे का? आम्ही तुला कुठे उपाशी ठेवतोय? तुझ्यासाठी ताट आणलंय, मी जेवल तो माझ्याच ताटात. तुला जेवायचं असेल तर ह्या ताटात जेवायचं, नाहीतर राह उपाशी. 3 दिवस मला तुम्ही उपाशी ठेवलं, 3 दिवसाचं सुताक मोडलं, नातं तुटलं. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. आता शांत, काय करायच्या? घरला त्याची आहे वाटाला डोळं लावून बसली आहे, बाळू येईल म्हणून. शांताच विचित्र होऊन बसलाय मयप्पा. तुम्हाला ठाव असेल ना व? कुठे गेला हाय बाळू? नाही, त्याने काही सांगितलं नाही. ए, तुला तो ऐकायला येत नव्हता ना? नाही, आता येतं ऐकू. बाळून एक अशी कानाखाली ठेवली आणि मला ऐकू यायला लागलं. काय बी खोळ्यासारखं बोलू नका. पण तुमच्या बाळू लई हट्टी आहे, एकत नाही तो. काय बोलू आता? कुठं हुडकायचं त्याला? कुठे म्हणजे? घरी गेला असणार तो. आणि तुमच्या बाळूपाई आज पहिल्यांदा मला माझा मुलगा बोलला आहे, ही मी कधी विसरणार नाही. माझा लेख आहे तर मला कळत नाही काय आहे त्यो. सोपं नाही ते. आजवर मला कोडं सुटलं नाही ते तुम्हाला कसं सुटणार? मयप्पा, मी तुझ्या पुढे हात जोडते. अरे, आमच्या हातून अशा व्हायला नाही पाहिजे होता रे. हो गा, असं बोलू नका शेठजी. एकच काळजी आहे, त्या आईला काय सांगू म्या. बाळू भेटला तर त्याला सांगा तो बोललेलं समद खरं झालं. काय खरं झालं? हिचा नवरा हिला नांदवायला तयार झाला. काय बी बोलताय सा शेठजी? येतो मी. आनंद आहे. चल जाते म्या, झाली समधी काम. यमुना, कसं विल्या गाईंचं? बाळू नाही तर या वाड्याला शोभा नाही, ह्या गोठ्याला शोभा नाही. किती रागवला होता तो. रागानं बोलत होता तर असं वाटत होतं की त्याच्या तोंडातून निखार बाहेर पडत्यात. आता इथं मन नाही लागत गंगप्पा. बाळू म्हणला म्हणून थांबतो या इथं. पर आता तोच विचार करतो या, का थांबायचं इथं? बाळू काय होता, त्याला मोहर काय होणार हे कसं कळायचं? हे कोडच आहे बघ. शेठजी म्हणले तो देव माणूस आहे. पर कुणाच्या बी ध्यानात नाही आलं बघ. बाळूमुळं माझ्या शेत जमिनीत पाणी आलं. आता घाम गाळीन, कष्ट करून त्याला दाखवून देईन. नाही, नाही थांबायचं इथं. म्या बी नाही थांबायची. हे आलं होतं मला घेऊन जायला, मग जाते म्या. आता इथं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही यमुना. पर बाळू कुठं गेलास? त्याचा बा इथं आला होता, तो घरला गेला असन. आणि घरला गेला नसल तर? असं नको बोलू. माझ्या शेतात पीक येईल तेव्हा त्याला दाखवून द्यायचंय की म्या बी कष्ट करून सुखी झालो ते. माझी बी इच्छा आहे, माझा संसार सुरू झाला की बाळूला मी घरी बोलवीन, पूर्णाचं जेवण देईन आणि धोतराचं पान आणि फेट्या देईन. तुझी इच्छा आहे ना? मग बाळू बघ तुला भेटेनच. आधी शेठजींना सांगू आपण जातो म्हणून. पर त्यासनी वाईट वाटेल. बरं तर काय करायचं?
चल त्यासनी सांगू. हे बघ जमतं बाळूसाठी. वय अरे आता त्यो येणार म्हणल्यावर त्याच्यासाठी नवी कापड नग का? सालगडी म्हणून राबत असल्यावर कुठली आलेत नवी कापड? होय गेल्या वेळेला बघितलं होतं फार रया झाली होती त्याची. मॅच कापड शिवून देणार बघ त्याला. अरे पर तू एकदा येऊ तर दे. आलं वाटतं. पांडुरंगा माझा लेक परत आणलाच बाबा. हवं तुम्ही ऐकलंच आणि बाळू त्याला नाही आणता आलं. म्हणजे या त्याला आणाय गेलो होतो, आधीच तिथनं गेला होता. कुठं? अरे ते कोणालाच ठाव नाही. मला तर वाटलं तो हिथच आला असता. इथं तर नाही आला त्यो. वाट बघू येईल असं समजायचं. हवं पर असा वाड्यात ना कुठं निघून गेला? काय सांगू सुंदरा, तुला संग भांडण तंटा झाला का? 3 दिवस उपाशी होता. त्याच रागात गेला. असा बाळू न 3 दिवस उपाशी का? शेटजींच्या वाड्यात खायला काय नाही का काय? आपला लेख पण काय कमी नाही. त्याला जेव्हा एक ताट दिलं होतं, एक दिवस शेटजीच्या आईनं ते परत घेतलं, तर तेच ताट पाहिजे म्हणून अडून बसला येऊ. घ्यायला पाहिजे होतं की तिथं. एक वाजवीन काना खाली बस. काय चुकीचं बोलला हाय त्यो? केवढी मोठी जायदाद आहे ना व? मी एका ताटासाठी माझ्या लेकाला उपाशी ठेवलं. कोणाचं खरं कोणाचं खोट हे आपण कसं ठरवणार? आता माझं बाळू कुठं असल? कुठं हुडकायचं त्याला? रातच्याला वाट बघू, नाही तर सकाळी जातो हुडकाय. तशी बी शेतीची कामं बाजूला पडली आहेत. बघू सकाळच्याला सापडला तर सापडला.